आम्ही महालक्ष्मीचं दर्शन करून काल इथे राहिलो होतो राजलक्ष्मी यात्री निवासमध्ये. आता आम्ही चेकआउट करून निघणार आहोत ज्योतिबाचं दर्शन करायला. सो गुड मॉर्निंग गाईज. एकदम कोल्हापूरमध्ये मस्त हलकीशी थंडी आहे सकाळ सकाळ. खूप छान वातावरण आहे. हे आहे राजलक्ष्मी यात्री निवास. खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये, मिडल क्लास फॅमिलीवाल्यांसाठी खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे हे. तर हे आहे महालक्ष्मी मंदिराच्या समोरच आहे हे राजलक्ष्मी यात्री निवास. इथे यांचा नंबर पण आहे ओनर्सचा. तर कधी तुम्ही आउट ऑफ स्टेशनवरून महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जर येत आहात आणि तुम्हाला स्टे करायचं आहे तर तुम्ही इथे स्टे करू शकता. AC नॉन AC सर्व रूम्स अवेलेबल आहेत. इतकं थंड वातावरण आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती. मला शेवटी स्वेटर घालावा लागला. एवढी थंडी तर आम्हाला कोकणामध्ये पण वाजली नाही. आम्ही कोकणामध्ये होतो 2 दिवस, अजिबात थंडी जाणवली नाही. जसं वरती आलो आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती असं एकदम थंड वारं सुटलंय. माझ्याकडे जॅकेट आहेत आणि एक कुडकुडाय लागलेत सगळे. मस्त गार वारं सुटलंय. आम्ही इथे दर्शन करून बाहेर आलो. सकाळी जास्त गर्दी नव्हती तर एकदम मस्त दर्शन झालंय आमचं. त्या नावानं चांगलं चांग भलं. इथे देवळामध्ये खूप कुत्रे आहेत तर खायला पण मागतात आपल्याला. मग आमच्याकडे बिस्किटचे पुडे होते. हा वैभव खायला घालतोय सगळ्यांना. तुम्ही पण मुक्या जनावरांना, मुक्या प्राण्यांना आपल्याकडे थोडं जरी असेल त्यातलं थोडंसं देत जावा. ते काय जास्त आपल्याकडून आशा करत नाहीत. अजून आणू का? कमी पडले हो. पण तुम्ही सगळ्यांनी थोडं 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 दिलं तरी पण खूप छान होईल. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट on my video and please don't forget to subscribe. Thank you.